मित्रांनो, तुम्ही जर या क्षणी काहीतरी भारी भार वागवत असाल, तुमच्या घरात शांतता नसेल, आईवडिलांची प्रकृती ठीक नसेल, मुलांच्या भवितव्याची चिंता असेल किंवा मनात असेल की काहीतरी नजर लागली आहे की काय, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। आज आपण एका अशा प्रार्थनेत जाणार आहोत ज्याने हजारो भक्तांना कठीण काळातून बाहेर काढलं आहे। ही प्रार्थना स्वामी समर्थ महाराजांना थेट हाक मारते, रक्षा करा स्वामी। स्वामी समर्थ महाराज हे दत्तात्रेय अवतार आहेत। त्यांनी अक्कलकोटमध्ये देह ठेवला, पण त्यांची कृपा आजही प्रत्येक भक्ताच्या घरात वास्तव्य करते। त्यांचं एकच वचन, भक्ताला मी कधीही सोडणार नाही, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। आज आपण जे मंत्र म्हणणार आहोत ते तुम्ही रोज सकाळी किंवा रात्री झोपताना म्हणू शकता। फक्त मन शांत ठेवा, डोळे मिटा आणि स्वामींच्या चरणांवर लक्ष केंद्रित करा। आता मी तुम्हाला पूर्ण प्रार्थना सांगणार आहे, पण फक्त एकदा नाही, तिचा अर्थ सांगत सांगत तिच्यात भर घालत, जेणेकरून तुमच्या मनात ती रुंजी घालेल। चला, हात जोडा, मन शांत करा आणि माझ्यासोबत म्हणायला सुरुवात करा। श्री स्वामी समर्थ, स्वामी रक्षा करा। स्वामी, माझ्या कुटुंबातील, माझी आणि घरातील सर्व कुटुंबातील सदस्यांची सर्व गोष्टींपासून रक्षा करा। मित्रांनो, हे पहिलं वाक्य किती मोठं आहे बघा। तुम्ही फक्त स्वतःसाठी नाही, तुमच्या आई वडिलांसाठी, पत्नी, मुलांसाठी, भावंडांसाठी, पूर्ण कुटुंबासाठी रक्षा मागत आहात। स्वामी समर्थांना कुटुंब हाच सर्वात प्रिय आहे। त्यांनी अनेक भक्तांच्या घरात भांडणं संपवले, आजार बरे केले, आर्थिक संकट दूर केले। एका भक्ताची कथा सांगतो। अक्कलकोटचा एक साधा शेतकरी, त्याच्या घरात सतत आजारपण येत होतं। मुलगी लग्नाची वयाची झाली तरी योग्य स्थळ मिळत नव्हतं। तो स्वामींकडे आला आणि म्हणाला, माऊली, माझ्या कुटुंबाची रक्षा करा। स्वामींनी हसून त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, घरात माझा जप चालू ठेव। 3 महिन्यात सगळं बदललं, आजार गेले, मुलीचं लग्न झालं, घरात सुख आलं। जर काही नजरबाधा आपल्या घराला, आमच्या घरातील सदस्यांना झाली असेल तर स्वामी माऊली, तुम्ही ती बाधा काढून टाका। नजरबाधा, हेवा, काळे जादू किंवा पूर्वजन्मी शत्रूची शक्ती काहीही असो, स्वामी माऊली ती एका क्षणात काढून टाकतात। त्यांचे चरण स्पर्श केल्यावर सगळ्या नकारात्मक ऊर्जा नष्ट होतात। एका महिलेची खरी घटना, पुण्यात राहणारी, तिच्या घरात सतत भांडणं, मुलाचा अभ्यास खराब, नवऱ्याची नोकरी जायला लागली। तिने स्वामींच्या फोटोसमोर ही प्रार्थना सुरू केली। दुसऱ्या दिवशी तिला स्वप्नात स्वामी दिसले आणि म्हणाले, बाधा काढली। सकाळी उठल्यावर घरातलं वातावरण बदललं, नवरा नवीन नोकरी घेऊन आला। तुम्ही आज ही बाधा काढण्यासाठी स्वामींना सांगत आहात, माऊली काढून टाका, काढून टाका। तुमचा हा भक्त तुम्हाला साथ घालत आहे। स्वामी, स्वामी, आमच्या घरामध्ये तुमच्या नावाचा जप निरंतर चालू असतो। मित्रांनो, जप हा स्वामींना सर्वात मोठा उपाय आहे आणि प्रिय आहे। तुम्ही म्हणता तेव्हा स्वामी तुमच्या घरात प्रत्यक्ष विराजमान होतात। तर चला म्हणा, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। जप चालू असला की नकारात्मक शक्ती घरात शिरतच नाही। रोज सकाळी 108 वेळा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ म्हणायची सवय लावा। तुमच्या फोनमध्ये रिंगटोन ठेवा, कारमध्ये लावा, स्वयंपाक करताना लावा। जप कधीही थांबू देऊ नका। स्वामी रक्षा करा। स्वामी मनामध्ये असलेल्या सर्व प्रश्नांना उत्तरं द्या। स्वामी तुम्हाला तर सगळं काही माहिती आहे। स्वामी सर्वज्ञ आहेत। तुम्ही काही विचारता तेव्हा ते मनातच उत्तरं देतात। कधी एखादा विचार अचानक येतो, कधी स्वप्नात दिसतात, कधी एखाद्या भक्ताकडून संदेश घेतो। एका विद्यार्थ्याची कथा, परीक्षेच्या आधी त्याला खूप तणाव होता। तो म्हणाला, स्वामी मला मार्ग दाखवा। त्याला स्वप्नात स्वामी दिसले आणि म्हणाले, पुस्तक 37 पान क्रमांक वाच। सकाळी उठून त्याने वाचलं आणि त्याच प्रश्न त्याला परीक्षेमध्ये आले। तुम्ही आज मनातील सर्व प्रश्न स्वामींना सांगा, माऊली उत्तरं द्या। स्वामी मनाला ज्या गोष्टीची भीती वाटत आहे त्या गोष्टींपासून संरक्षण द्या। स्वामी खूप कठीण काळात आहे। स्वामी परीक्षा खूप झाली, स्वामी आता सुटका द्या। मित्रांनो, कठीण काळ हा सर्वांनाच येतो। नोकरी गेली, आजार, कर्ज, कुटुंबातील तणाव, पण स्वामी म्हणतात, मी आहे ना, घाबरू नकोस।
मी तुझ्या पाठीशी आहे. एक भक्त सांगतात त्यांच्या घरावर 15 लाखांचं कर्ज होतं. बँकेकडून नोटीस आली होती. त्यांनी रात्रंदिवस ही प्रार्थना केली. एका महिन्यात त्यांना अपेक्षित नसलेल्या ठिकाणाहून 18 लाखांची रक्कम मिळाली. कर्ज फिटलं आणि घरात आनंद आला. तुम्ही आज स्वामींना सांगा, आता सुटका द्या माऊली, परीक्षा खूप झाली. स्वामी रक्षण करा. स्वामी माऊली, जे काय आहे ते तुमचंच आहे. स्वामी, हे पूर्वाश्रमीचं फळ माझ्या कर्माचं असेल तर ते मी मान्य करतो. स्वामी, त्याची तीव्रता कमी करा. हा भाग खूप महत्त्वाचा आहे. स्वामी शिकवतात, कर्म हे मान्य कर, पण कृपेने त्याची तीव्रता कमी कर. स्वामी महाराज एकदा एका भक्ताला म्हणाले, तुझं कर्म आहे पण मी तुझ्या पाठीशी आहे. त्यानंतर त्या भक्ताच्या आयुष्यातील सर्व संकट हलकी झाली. तुम्ही आज मनापासून सांगा, जे काय आहे ते तुमचंच आहे माऊली, पण त्याची तीव्रता कमी करा. स्वामी रक्षण करा. स्वामी रक्षण करा. श्री स्वामी समर्थ महाराज. श्री स्वामी समर्थ महाराज.